मला सिद्ध करायचंय की तुम्हाला तुमचा नवरा जेवढा सुविद्य वाटतो तेवढा तो नाहीये. तो मोठा झालाय माझ्या ज्ञानावर. पण यामुळे तुम्ही अनसिव्हिलाइज्ड आहात हे सत्य तर बदलत नाही ना. नुसतं हे पुस्तकी ज्ञान असून भागत नाही. कितीतरी अशिक्षित लोक सभ्य असतात आणि सुशिक्षित लोक असभ्य. साक्षर, सुशिक्षित आणि सुसंस्कारित ही 3 वेगळी विशेषण आहेत. मारल्या मारल्या वहिनींनी चिडून का होईना पण गप्पा मारल्या. पण काय वहिनी, या विक्याला तुम्ही यापैकी कशात गणता? विक्रम सुसंस्कृतही आहे आणि सुशिक्षितही. सुसंस्कृत आणि सुशिक्षित त्याच्यात चिपळूणचे एक तरा ऐकलेत ना तर. हे बघा, तुम्ही कितीही गरळ ओकलीत ना तरीही विक्रम बद्दलचं माझं मत बदलणार नाही. हे पेपर्स बघण्याआधी मी मयंकशी या एकाच मुद्द्यावरून जीव पणाला लावून भांडले होते. बाकी काही असेल नसेल पण विक्रम मधला आर्किटेक्ट एक आदर्श आणि पारदर्शक व्यक्तिमत्व आहे. तू ते साईन केलेले डॉक्युमेंट्स डिझॉन कर विक्रम. असं कसं डिझॉन करता येईल अनन्या? तुला ते मुळीच अशक्य नाहीये. गरज पडली तर सांग, माझ्याकडून ह्या सह्या जबरदस्तीने करून घेण्यात आल्या होत्या. आपल्या नात्याची जाहीर चर्चा होईल. होऊ दे ना, चर्चा होऊ दे. विक्रम, मला माझ्यापेक्षा तुझी जास्त काळजी आहे आणि हा चॉईस तुझा नाही, माझा आहे. तू हे डॉक्युमेंट डिझोन कर, नाहीतर आपलं नातं संपलं आणि यात मला तडजोड नकोय. मम्मा, मी आत्ताच आजोबांना आजीला चिडून सांगताना ऐकलं की तो विक्रम फ्रॉड आहे. फ्रॉड म्हणजे काय मम्मा? तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस देवी. विक्रम फ्रॉड नाहीये. मयंकच्या पैशाचं काय असलं? तू त्याचे पैसे परत करणार होतास. मी प्रयत्न करतोय. आय विल मॅनेज. कसं? हा प्रश्न तुम्ही माझ्या काळजीपोटी विचारताय की मयंकच्या? स्वतःच्या. मयंकचे पैसे तू वेळच्या वेळी देऊ शकला नाहीस तर हे प्रकरण माझ्यावर शेकेल. का तुमच्यावर काय शकेल? तुमचा काय संबंध याच्याशी? असं तुला वाटतं. मयंक मला स्वतःच्या वडिलांच्या जागी मानतो आणि तू कितीही मानलं नाहीस तरी तुला मानायलाच हवं. मी तुझ्या बायकोचा बाप आहे. हे मी कधीच नाकारलं नाहीये. आणि मयंकचे जर पैसे नाही देता आले तर त्याचं कॉम्पन्सेशन कसं करायचं हे आधीच ठरलेलं आहे. इनफॅक्ट इथून किंवा तिथून त्याला पाहिजे ते मिळेल. तुम्ही निश्चिंत राहा. निश्चिंत रहा हे वाक्य या घरात राहणाऱ्यांसाठी निरर्थक वाक्य ठरलेलं आहे. हॅलो. 2 मिनिटं बोलू शकतो? नाही. हे बघ अनन्या, हे बघ, तू कुठे आहेस याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. मी आता घरी आहे, तुझ्याशी बोलू शकत नाही. बाय. अनन्या, बोलत होतास कोणाशी? बाबा काय म्हणत होते? विचारपूस करत होते. दिवस कसा गेला? काय म्हणाला अभय? काय नाही, नेहमीच. पण मग हे नेहमीसाठी कधी थांबणार? काही प्रश्नांना उत्तरं नसतात बाबा. ठीक आहे, मी बोलतो अभयशी उद्या. नाही, नको. का? म्हणजे त्याला उगीच असं वाटेल ना की मी चुगली करते आणि भांडण उगाच वाढेल. नको बाबा. पण काय आहे, 2 छोट्या देशांना आपले तंटे एकमेकात सोडवता येत नसतील ना तर मग मोठ्या देशाला मध्ये नाक खुपसावं लागतं. तशी वेळ या मोठ्या देशावर आणू नका म्हणजे झालं. ओके बाबा. माझे बाबा म्हणून ते एक वेगळा माणूस आहेत. तेच बाबा आईचा नवरा असतात तेव्हा किती वेगळे असतात. देवयानीवर एक आजोबा म्हणून किती प्रेम करतात ते, आणि तुझ्याशी सासरा म्हणून किती भयंकरपणे वागतात. एकच माणूस पण ही वेगवेगळी नाती कसा अर्थ लावायचा या नात्यांचा? यातला कुठला माणूस खरा आणि कुठला खोटा? बघ, देवयानीचा प्रेमळ आजोबा हे नातं खरं म्हणायचं. त्याकडे बघून बाकी सगळं गिळून जायचं. ए विक्या, इकडे
थांब 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 आलो. चल चल माझ्याबरोबर चल जा. वहिनी नमस्कार. काय आता हं? तुला सभ्य घरात कसं वागायचं काही कळत नाही. नाही ना रे. त्याचा कुठे क्लास आहे का? मला घाल ना त्या क्लासमध्ये. तू क्लासला नाही वेड्यांच्या इस्पितळात घालायची वेळ आली तुला. चालेल चालेल मला. फक्त तिथे भरपूर दारू मिळाली पाहिजे. हे चल नविका, तुला नवीन गुत्ता दाखवतो. सरकार मान्य आहे आणि तिथे सभ्य लोकांना पण प्रवेश आहे. चल ना चल ना, मला तिथे जाऊन तुझी सभ्यता शिकव. चल चल नविका. नाही ना मी आलोच. विक्रम सांभाळून. गुंतता